श्री स्वामी समर्थ. तर आजची ना नवीन वर्षाची म्हणजे मराठी नवीन वर्षाची आणि गुढीपाडव्याची त्याचबरोबर गुरुवारची सुरुवात ना छान मस्त स्वामींच्या अभिषेकाने झाली. पण त्या अगोदर सकाळी लवकर उठून ना मी छान अंघोळ वगैरे करून घेतली आणि आज ना मी साधी सिंपलच साडी वेअर केली होती. तर आता आपण रील्समध्ये किंवा सिरियलमध्ये बघतो की घरातले ज्या सुना असतात ना त्या मस्त काठापदराची साडी किंवा पैठणी वगैरे नेसवून छान मेकअप वगैरे करून गुढीची पूजा करतात. पण खरं सांगू का, रिअल लाईफमध्ये ना या गोष्टी प्रत्येक वेळी जमतीलच असं नाही, कारण घरातली सुद्धा भरपूर काम आपल्याला करावी लागतात. त्यामुळे प्रत्येक वेळी छान नटता थटता येईल आणि मगच पूजा वगैरे करता येईल असं नाही. त्यामुळे मग मला स्वयंपाक पण करायचा होता म्हणून मी साधी सिंपलच साडी वेअर केली. आणि काल रात्री पाऊस पडून गेलाय ना तरी सुद्धा सकाळी सकाळी पावसाचंच वातावरण झालं होतं. आता सकाळी मी सगळं माझं आवरल्यानंतर ना माझ्या मिस्टरांचं बाकीचं आवरेपर्यंत ना मी पटकन उंबरठा पूजन करून घेतला. तर गुरुवार आलेला आहे, त्याचबरोबर गुढीपाडवा आहे आणि तसंही प्रत्येक अमावस्याला मी करते. तर काल नाही केलं, त्यामुळे मग आज म्हटलं गुढीपाडवा आहे आणि आज अमावस्या पण थोडीशी शिल्लक होती, त्यामुळे आजच मी उंबरठा पूजन आणि सगळंच आज केलं. त्यानंतर मग ह्यांचं आवरल्यानंतर यांनी मस्त स्वामींचा अभिषेक केला. आता प्रत्येक गुरुवारी असतो आणि उद्या प्रकट दिनाला देखील होईल. आणि उंबरठा पूजन हे माझं गुरुवारचं रुटीन आहे, पण आज प्रत्येक व्हिडिओमध्येच तुम्ही म्हणाल दाखवते. पण खरं सांगू का, सगळ्या गुरुवारची ना माझ्या सगळ्या आवडीचं काय असेल ना काम तर ते उंबरठा पूजनच आहे. का काय माहिती, पण मला उंबरठा पूजन करायला फार आवडतं. अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार किंवा विशेष सणाच्या दिवशी मी आवर्जून उंबरठा पूजन करत असते. आणि छोटीशी छान रांगोळी काढली, छान स्वस्तिक वगैरे काढलं आणि मस्त अक्षदा, हळदी कुंकू, फुलं वगैरे वाहून ना मी उंबरठ्याची पूजा करून घेतली. उंबरठा पूजन केलेला मला अख्खा दिवस खूप छान जातो आणि अगदी 2 ते 3 दिवस नाही खूप छान ही पूजा राहते. त्यामुळे घराच्या बाहेर देखील खूप प्रसन्न आणि छान असं पॉझिटिव्ह अशा वाईब्स येतात. त्यामुळे मला उंबरठा पूजन करायला फार आवडतं. आणि मग त्यानंतर ना ह्यांची पूजा झालीच होते माझं एवढं होईपर्यंत. मग आम्ही मस्त अशी आमची गुढी उभारून घेतली आणि त्यानंतर ना आपला सात्विकच असा स्वयंपाक केला होता, म्हणजे कोशिंबीर, भाजी पोळी असा, म्हणजे पुरणपोळी वगैरे काही केलं नव्हतं. आणि दुपारी मस्त आम्ही छान असं जेवण केलं. तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या छानशा व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.